तर नमस्कार मित्रांनो, आई जगदंबा म्हणजेच आई गावदेवी माऊलीच्या चरणाला वंदन करून आपण निघणार आहोत आता शिवक्षेत्र मराठवाडा येथे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भेट द्यायला आणि तसेच महाराजांचं दर्शन घ्यायला। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले भव्य दिव्य मंदिर छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, तुम्ही नक्की या मंदिराला भेट द्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्या। तर चला मित्रांनो, आजच्या या व्लॉगमध्ये तुम्ही संपूर्ण माहिती बघणार। तर आजच्या व्लॉगला आपण करूया इथून सुरुवात। तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय जय विराय। तर आजच्या व्लॉगला मी सुरुवात करतोय। व्लॉगमध्ये नवीन असेल चॅनलमध्ये नवीन असेल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल। तर गाईज, आज 14 तारीख आहे, 14 मार्च, 14, 15, 16, 17 छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं लोकार्पण सोहळा आज या 4 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पार पडणार आहे। आणि आजचा पहिला दिवस आहे। आज आम्ही चालू छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भेट द्यायला, कारण दर्शन तर ओपन नाही, दर्शन थेट आपल्याला 17 मार्चला द्यायला मिळेल। तर बघूया आजचे काय काय कार्यक्रम आहे, काय काय प्रोग्राम आहे आजच्या दिवसामध्ये। तर चला जाऊया आजच्या व्लॉगला, करूया सुरुवात। चॅनलमध्ये नवीन चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा। आजचा व्लॉग संपूर्ण बघा, म्हणजे 4 दिवसाचा व्लॉग आपण एकदाच बनवणार आहोत, तर बघत राहा। तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज मंदिराकडे जाताना पहिल्यांदा आपल्याला पहिले गावदेवीचं मंदिर लागतो आणि नंतर मारुतीरायाचं मंदिर लागतो। इथे तुम्ही दर्शन घेऊन पुढे जाऊ शकता। तर मित्रांनो, तुम्हाला समोर दिसत असेल महाराष्ट्रातील पहिले भव्य दिव्य मंदिर छत्रपती शिवाजी महाराज, हा प्रवेशद्वार आहे। अजून मंदिर ओपन नाही, तर चला आपण आतमध्ये जाऊया। तर मित्रांनो, हे आहे मंदिर आणि आज बघा गाभारा ओपन नाही, लोकार्पण सोहळा झाल्यानंतर ओपन होईल। मंदिराची छायाकृती बघा कशी खूप छान आहे, मागच्या व्लॉग मध्ये तुम्ही नक्कीच बघितले असेल। मित्रांनो, हे आहेत बुरुज, मंदिराला 4 बुरुज आहेत, ते आपण आता 4 दिवसाच्या व्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहोत। तोपर्यंत इथे व्लॉग आजचा मी स्टॉप करतो, उद्यापासून कंटिन्यू करू। 4 दिवसाचा व्लॉग आहे, तर चला बुरुजावरच चढू आणि वरून आपण बघणार आहोत कसं आहे मंदिर। आता बुरुजावर उभा आहे आणि बुरुजावरून मंदिर बघा किती छान दिसतंय बघायला। आणि आवड्यात पहिला दिवस आहे, तर अजून 3 दिवस आपला कार्यक्रम चालणार आहे मंदिरावरचा। तर मित्रांनो, चला आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं लोकार्पण सोहळ्याचा आज 3रा दिवस आहे। आज वज्रेश्वर रोड रॅली सुद्धा निघणार आहे, तिथे जायला तर नाही भेटणार मला, पण आज तुम्हाला मंदिर दाखवतो। रोज 2 दिवस झाले तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये, काय एकदम क्लिअर व्हिडिओ काढायला नाही भेटत, कारण खूप गर्दी आहे, खूप काल पण खूप गर्दी होती। तुम्हाला 2 दिवसाचा फक्त दाखवलं किती गर्दी होती काय। तर आज तुम्हाला संपूर्ण मंदिर दाखवतो आणि संपूर्ण मंदिराची माहिती देतो। तर चला, आज माझ्यासोबत मोरेश्वर आचार्य सुद्धा आहेत, व्हिडिओ काढणारा। मुलगा माझ्या व्हिडिओ तो जरा लेट झाला, तर जाऊया आज आपण थेट मंदिरात। तर मंदिरामध्ये जाणं कसं जायचं आहे ते सुद्धा मी आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो। चला आजच्या व्लॉगला इथून कंटिन्यू करू। तर मित्रांनो, दोंडावडून नाक्यावरून तुम्हाला फक्त 1 किलोमीटर अंतर हिवाली गाव आहे आणि हिवाली गावाच्या थोडाच अंतरावरती छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आहे। महाराष्ट्रातील पहिले भव्य दिव्य मंदिर म्हणून ओळखलं जाणारं महाराजांचं पहिलं मंदिर। तर मित्रांनो, मंदिरामध्ये जाताना पहिला आपल्याला जगदंबेचं मंदिर लागतो। जसं अयोध्येमध्ये गेल्यानंतर तुम्ही हनुमानगडीचं दर्शन घेतल्यानंतर प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायला जातात, तसंच आज आपण घेणार आहोत आई जगदंबेचं दर्शन, म्हणजे हिवाली गावाच्या गावदेवाचं दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायला। तर चला पहिले जाऊया आपण गावदेवाचं दर्शन घेऊ आणि पुढे निघूया।
तर मित्रांनो, आपण फायनली पोहोचलोय महाराष्ट्रातील पहिले भव्य दिव्य मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासमोर। तर मित्रांनो, या मंदिराला आकार तुम्ही बघाल, आकार किती याच्या मंदिराचे बघाल तर सेम रायगड किल्ल्यासारखे आहे। प्रवेशद्वार आहे तो सेम रायगड किल्ल्यासारखे आहे। या मंदिराला 4 बुरुज आहेत। आपण आता समोरचा भाग बघायला, प्रवेशद्वार बघत असाल तर आपण आता आतमध्ये जाणार आहोत। तुम्हाला संपूर्ण आतमध्ये माहिती सांगतो मी, या मंदिरामध्ये काय काय विशेष असं या मंदिरामध्ये काय आहे आणि या मंदिर का महाराष्ट्रामध्ये फेमस आणि का माहिती पहिलं मंदिर म्हणून ओळखलं गेलेलं आहे। तर चला आपण जाऊया आता आतमध्ये। तर मित्रांनो, आता आपण समोरच्या बुरुजावर उभे आहोत आणि बुरुजावरून तुम्हाला मंदिर बघायला दिसतो। मंदिराची उंची 50 ते 55 फूट आहे आणि बघा खूप सुंदर असं मंदिर आहे। तर मित्रांनो, आपण अशा ठिकाणी उभे आहोत जिथून अशा 40 खोल्या बनवलेल्या आहेत। त्या खोल्यांमध्ये संपूर्ण महाराजांचा इतिहास दाखवलेला आहे। जन्मापासून शिवनेर किल्ल्याचा जिथे महाराजांचा जन्म आला तर रायगड किल्ल्यापर्यंत संपूर्ण इतिहास आहे। महाराजांनी कुठे कुठे युद्ध केले, कसे महाराजांनी कुठे शिकवून घेतली, हे संपूर्ण इतिहास या खोल्यामध्ये दाखवलेला आहे। तर बघ, मित्रांनो, या मंदिराची पाठीमागची बाजू आहे छत्रपती शिवाजी मंदिराची पाठीमागची बाजू आहे स्वयं तुम्हाला रायगड किल्ल्याच्या आतमध्ये आहे असा हा मंदिर आहे। तर उभे होऊन रायगड किल्ल्यासाठी त्या मंदिराचे आकार केलेले आहेत।
तर मित्रांनो 14 ते 17 मार्च रोजी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा आहे. आजचा तिसरा दिवस आहे, पण तिसऱ्या दिवशी मंदिराचं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन तुम्हाला भेटणार नाही. चौथ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा झाल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन तुम्हाला नक्की भेटेल. तोपर्यंत उद्या आपण ब्लॉग कंटिन्यू करू, बघत राहा. तर मित्रांनो, सर्व मंदिराची पाहणी केल्यानंतर आपण पोहोचलो आता जेवणामध्ये. इथं सर्वांसाठी, शिवभक्तांसाठी, शिवकांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वांसाठी महाप्रसाद आहे. दुपारी आणि संध्याकाळी सुद्धा असतो, दोन्ही वेळेस. तर बघू शकतो तुम्ही. तर मित्रांनो, आता 4था दिवस आहे आणि मुख्यमंत्री येणार आहे. तर आज आपण ब्लॉग कंटिन्यू करू इथून आणि एंड सुद्धा करणार आहोत. दिनेश प्रभू तर दिनेश प्रभूंना छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं दर्शन झालं सकाळी पहाटे 5 वाजता. तर दिनेश प्रभू काय बोलणार तुम्ही? आज माझा जन्मदिवस पण होता. एवढा असं वाटलं की सार्थक झाल्यासारखं वाटलं, म्हणजे असं व्यक्त करू शकत नाही. एवढा असा आनंद झाला मला की महाराजांचं दर्शन पण मिळालं आणि योगायोग असं की मला आरती करायला पण मिळाली महाराजांची. ते प्रथम दर्शन जे पुरोहित आहेत त्यांचा विशेष आशीर्वाद सुद्धा मला मिळाला, त्यामुळे मी खूप आभारी आहे. तर ते दिनेश प्रभू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिला दर्शन घेणार हे दिनेश प्रभू ठरले. मुख्यमंत्री आलेले या सह्याद्रीचा वरगळलेला स्वाभिमान, जिजाऊंचा लेख आणि खमारीचा वार राजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी पुन्हा जागृत केला. त्याच या स्वाभिमानाचा धनी असणाऱ्या येथील स्वराज्याचे विधाते राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना सगळ्यात पहिल्यांदा पुष्पांजली अर्पण केला जातो. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री जोरदार टाळ्यांच्या गटामध्ये आपण आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मनापासून स्वागत केलं. पुष्पावर अर्पण करून आपण या कार्यक्रमाचा औपचारिक उद्घाटन केलं. ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्यांनी हे स्वराज्याचं देखणं स्वप्न आपल्या शौर्याने, पराक्रमाने आणि निष्ठेने सतत उतरवलं असे छत्रपती शिवाजी महाराज आणि साकार झालेलं स्वराज्याचं मान्यवरांचं सहर्ष स्वागत. या ठिकाणी माजी केंद्रीय मंत्री आदरणीय कपिलजी पाटील साहेब, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने आजचा हा सुवर्ण क्षण साधत असलेला सोहळा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं भव्य दिव्य मंदिर अर्थातच यांच्या पावन उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय. आपलं सहर्ष स्वागत. खरे तर अवघ्या वयाच्या 12व्या वर्षी आपलं घर सोडून अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथे वास्तव्यास असलेले परमपूज्य सदानंद बाबा यांची निमित्त मुलाची मोलाची उपस्थिती शुभकार्याच्या निमित्ताने लाभली आहे. त्यांचं व्यक्तिमत्व, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय तमाम घराणी माणसाच्या हृदयावर अभिराज्य गाजवणारे नाव आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा निवेदन झाला पाहिजे.
देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा यथोचित सन्मान आपण करत आहोत. केला जातोय. या मंदिराचे विश्वस्त शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजूभाऊ चौधरी आणि या मंदिराचे अर्थातच विशालजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सदानंद बाबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान होते. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं आहे. टाळ्यांची कमतरता नको. धन्यवाद. कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रभू श्रीराम मंदिर अयोध्येचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण महाराजांचा सन्मान, तसेच निश्चिते महाराजांना सुद्धा विनंती असेल आपणही त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचा. आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आणि माजी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री माननीय कपिलजी पाटील साहेब यांचा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण यावेळी सन्मान पार पाडत आहोत. त्यानंतर आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले कोकण पदवीधर पुढच्या पिढीपर्यंत पोहोचती व्हावी, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची, पराक्रमाची, निष्ठेची गाथा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचती व्हावी हा एकमेव उद्देश ठेवून खरं तर या शक्तीपीठाची स्थापना करण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराज हे कुठेतरी कमी होत चालले होते. त्याचा आम्ही खूप त्या गोष्टीवर विचार केला. शिवक्रांती प्रतिष्ठान ही संस्था आम्ही स्थापन केली 2018 मध्ये. त्या संस्थेच्या मार्फत आपण 2018 मध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन केलं होतं. त्यावेळेस ते आजपर्यंत 2025 गेले 7 वर्ष या मंदिराचं अविरत काम चालू होतं. गेल्या ह्या 7 वर्षामध्ये माझ्या कुटुंबात सुद्धा खूप दुःखाचं डोंगर आलं होतं. कोरोनाच्या महामारीत माझी आई, माझे भाऊ 2 मी दगावून बसलो. खरं म्हणजे आज त्यांचीच कृपादृष्टी असेल म्हणून आज मी इथपर्यंत पोहोचतो आणि त्यांच्या कृपादृष्टीने आज हे छत्रपती शिवरायांचे शक्तीपीठ उभं राहिलं आहे. साहेब, आज तुम्ही इथे आम्हाला मान देऊन इथे आलात आणि आमचे मनधैर्य वाढवलं. मी त्याबद्दल आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. परंतु साहेब, आम्ही अतिशय खेडेगावात राहतो. या मंदिराच्या ठिकाणी काही येणारे रस्ते असतील किंवा अजून काही आम्हाला ह्या शक्तीपीठाच्या माध्यमातून आम्हाला बरंच काही करायचं आहे. त्यासाठी आपलं योगदान आम्हाला हवं आहे. आणि मी खरं म्हणजे सर्व मान्यवरांची नावं घ्यायला पाहिजे होती, परंतु मुख्यमंत्री साहेबांना खरोखर विधान भवनात आज अधिवेशन असताना सुद्धा साहेब इथे उपस्थित राहिलं. खरोखर खूप मोठ्या मनाचे साहेब आहेत. त्याबद्दल मी साहेबांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय. धन्यवाद राजूभाऊ चौधरी. माता की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या अतिशय सुंदर सोहळ्यामध्ये आपल्याला आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले परमपूजनीय स्वामी गोविंद देवगिरी महाराजजी, परमपूजनीय बालयोगी सदानंद बाबाजी, राष्ट्रसंत आणि सर्वात पहिल्यांदा मी आभार मानतो राजू चौधरी आणि कैलास महाराज निचिते यांचे की त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं महाराजांचं मंदिर या ठिकाणी तयार केलं. महाराजांचं मंदिर कशा करता? महाराजांचं मंदिर या करता की आज आपण
आपल्या इष्टदेवतेच्या मंदिरात जाऊन इष्टदेवतेची साधना करू शकतो, याचं एकमेव कारण छत्रपती शिवाजी महाराज होते. त्याची देव देश आणि धर्माची लढाई त्या ठिकाणी जिंकली. म्हणून तुम्ही आणि आम्ही हिंदू आहोत आणि आपल्या देवतेचं दर्शन करू शकतो. आणि छत्रपती शिवरायांच्या दर्शनाशिवाय कुठल्याच देवाचं दर्शन हे आपल्याला त्या ठिकाणी कधीच कळणार नाही. आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांचं मंदिर या ठिकाणी बांधण्याचा जो निर्णय हा या आमच्या प्रतिष्ठाननी, राजूभाऊ तुम्ही सगळ्यांनी घेतला. मी खरोखर तुमचे मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही हे जे काम केलेलं आहे, या कामाकरता, तुमच्या या मेहनतीकरता, तुमच्या समर्पणाकरता तुमच्याही ठाई मी नतमस्तक या ठिकाणी होतो. हे जे काम तुम्ही केलेलं आहे अद्वितीय अशा प्रकारचं काम आहे. तर मित्रांनो, इथे शिवकालीन शस्त्र आहेत बघा, जुने सर्व जे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वापरले जात होते ते शस्त्र. तर मित्रांनो, आता सर्वांसाठी दर्शन ओपन झालेलं आहे बघा. आज 4था दिवस आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकांवर पण सोहळा झाला. इथून लाईन लागलेली आहे, इथून राग आहे दर्शनाला. खूप गर्दी आहे, खूप क्राऊड आहे. म्हणून आम्ही वेटिंग वर आहे. राज पाटील सुद्धा वेटिंग आहे बघा. आयडिया असून सुद्धा वेटिंग वरती आहे राज पाटील. दिल्याने शब्द पलटी केला ना, मी येतो ना आता बारीक तलक प्लेट करू. तर मित्रांनो, 4 दिवसाच्या या महाराजांच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचा व्लॉग तुम्ही नक्कीच बघितला असेल. तर नक्की या मंदिराला तुम्ही भेट द्या. महाराष्ट्रातील पहिले भव्य दिव्य मंदिर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आपल्या भिवंडी तालुक्यात शिवक्षेत्र मराठवाडा इथे बनलेलं आहे. तर मित्रांनो, नक्की या मंदिराला भेट द्या. आणि व्लॉग आवडला असेल, चुकून कुठला शब्द निघाला असेल तर क्षमा करा. आणि आजचा व्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि GPD यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बघत राहा माझ्या जुन्या व्हिडिओ. खूप एन्जॉय करा. असाच एक व्हिडिओ घेऊन मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय भवानी, जय जिजाऊ.